नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, हे चित्र आहे जे राज्यभर आणि देशभर गाजतं आहे आणि या दृश्यामुळे आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावातील वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार हे गाजत आहेत आणि हे चित्र पाहून देशभरातून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात त्यांना मदती मिळत आहे. दृश्य असं आहे की बैल बारदाना नाही म्हणून एक 5 एकरवाला हा शेतकरी किंवा हे शेतकरी जोडपं आपल्या शेतामध्ये बैलाच्या ऐवजी कोळपणीला स्वतःला जुंपून जू ओढत होता आणि त्याच्या पत्नी मुक्ताबाई पवार या कोळपणी करीत होत्या. या आजच्या प्रगत आपल्या राज्यामध्ये हे दृश्य अत्यंत हेलावणारं असं दृश्य आहे. आपण नेमकं त्यांची काय भूमिका आहे, त्यांचं काय या संदर्भात म्हणणं आहे हे ऐकूयात. आता तुम्हाला आता बैलजोडी दिली, शासन वेगवेगळं काय देतंय, तर ही बैलजोडी दिल्यामुळं मग आणखी प्रश्न वाढला ना तुमचा. आता त्याचं चाऱ्याचं काय करायचं, पाण्याचं काय करायचं, त्याचं रक्षणासाठी काय करायचं? रक्षणासाठी ते गायकवाड व्यवसाय हा, नाही आता तुमचा प्रश्न मिटला का आता बैलजोडी दिल्यानंतर? प्रश्न मिटला होय तरी आता बांधायला त्याला नदी होय मला काय होय होय. त्याला आता आसरा पाहिजे ते पावसाळ्यात. आसरा झाला, आता आसरा बैलजोडीचं. त्याच्याशिवाय तुम्हाला हे यांत्रिक दुसरे अवजारे दिले असते, ते म्हणजे दुंडी असं ओढता येईल असं, किंवा छोटं ट्रॅक्टर दिलं असतं तर ट्रॅक्टर झालं बरं म्हणतंय. हा तरी बैल घेऊन जायला आता कुणाला नको म्हणा. बरोबर बरोबर. होय होय आल्यानं समाधान होय, होय. आल्यानं समाधान मागलं दिली आम्ही. मी हे आपल्याला आजवर हातानं वडावं लागलं, खंद्यानं वडावं, एवढं बी दिलं तर समाधान माझ्या झालं. खांद्याला रस्ता होय होय. हा, पडून तरी मी त्याच्यामध्ये हो सरकार मी वडून पिकितो हो जमिनीमध्ये हो तरी त्याला भाव नाही हो. त्या मालाला. आमचा माल उरायच का पोत मग 4,000 मध्ये जातोय. मग असं काहीतरी मदत देण्यापेक्षा मग शेतीमालाला योग्य भाव दिला तर योग्य प्रश्नच भाव नाही. द्या म्हणतो हो, आम्ही. होय, भाव होय. देव, कर्ज माफ करावं, शेतकरी निवांत राहते. इकडं त्याच्या करतं का इकडं करतं? शेतामध्ये पिकना झाले होय. आणि पिकलं तर ते सगळं हानीच नाही सर, हानी एक मागं झालो. शिल्लक आहे. आमच्यासारखे बकळे त्यांचं बी कल्याण हो, माझं असं हो, असं नाही माझं म्हणणं. अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार या दाम्पत्याने स्वतः बैलाच्या ऐवजी कोळपणीचा जू ओढण्याचं जे कृत्य केलं आणि हे पहिल्यांदा टिपलंय हाडोळती येथील विश्वनाथ हेंगणे नावाच्या एका पत्रकाराने. त्यांनी सहज शूटिंग केला, त्याचा व्हिडिओ केला आणि ते आज जगभर गाजतं आहे. आणि या दृश्यानंतर मात्र प्रचंड मदत त्या शेतकरी दाम्पत्याला मिळत आहे. मदत देण्याविषयी लोक अत्यंत उत्सुकतेने आहेत. अक्षरशः रांग लागावी तशा पद्धतीनं तिथं मदतीला लोक येत आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तुपकर यांच्या या संघटनेच्या वतीनं कालच या पवार दाम्पत्याला एक बैलजोडी देण्यात आलेली आहे. तर आज बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी एक बैलजोडी आणखी दिलेली आहे. त्यांनी सोबतच त्या शेतकऱ्याचा 1 महिन्याचा किराणा माल भरलेला आहे, त्यांना रोख 50,000 रुपये दिलेले आहेत आणि त्यांना आहेर उपचारही केलेला आहे. आणि मध्ये एक पोस्ट आली आणि तेथील शेतकरी देखील असं सांगतात की चित्रपट अभिनेता सोनू सूद हा देखील एक बैलजोडी घेऊन निघालेला आहे. होतंय असं की बैल नाहीत म्हणून हा शेतकरी स्वतः बैलासारखं जू आपल्या खांद्यावर घेऊन ओढत होता आणि मदतीचा असा ओघ आला की आज त्यांच्याकडे 2 बैलजोडी आहेत आणि सोनू सूद एक बैलजोडी घेऊन निघालेला आहे असं कळतं आहे. खरंच मग हे एवढ्या मोठ्या प्रमाणात बैल आले तर त्या शेतकऱ्यासमोर पुन्हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांचं वय आज 75 वर्ष वयाचं आहे आणि असं असताना त्यांना हे 4-4 बैल सांभाळणं आज मोठं अडचणीचं आहे. आज अक्षरशः
ते बैल सांभाळू शकत नाहीत. त्या आजकाल बैल सांभाळण्यासाठी कोणी नोकरी राहायला तयार नाही आणि त्यांचा मुलगा तर बाहेरगावी नोकरीसाठी आहे. तर हे बैल मदत देणाऱ्यांनी, दानशूर व्यक्तींनी दिले, पण आज ते बैल बांधायचं म्हटलं तरी त्यांच्या शेतामध्ये किंवा घरामध्ये आसरा नाही. त्या बैलांना चारा टाकायचं म्हटलं तर आज त्यांच्याकडे चारा नाही. पाणी पाजवायची व्यवस्था करायची तर त्यांच्यासमोर हाही एक मोठा प्रश्न आहे. तर आत्ता त्यांच्या धर्मपत्नी अंबादास पवार यांच्या मुक्ताबाई पवार या म्हणतात, की लोक आता देतंयच तर देऊ द्या. आता काय करणार? कुणाला नाही म्हणता येत नाही. पण आज ते बैल सांभाळण्यासाठी किंवा बैल बांधण्यासाठी आमच्याकडे आसरा देखील नाही. तर मदत करणाऱ्यांना असं एक आव्हान करावं असं वाटतंय आम्हाला, की आपण या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना किंवा अशा पद्धतीने अनेक शेतकरी जे संकटात आहेत, अशांना नेमकं काय मदत करायची आहे, त्यांना काय गरज आहे आणि कशा-कशा वस्तू स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्याकडे जे सोसायटीचं 40,000 कर्ज होतं, ते कर्ज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी फेडलं. इतरही त्यांनी मदत करण्याची घोषणा केली. भाजपाचे गणेश हाके यांनी देखील तो कोळपणीचा औत अक्षरशः स्वतःही ओढला आणि त्यांनी देखील या शेतकऱ्यांच्या नातवाचं शिक्षण 12वी पर्यंतचं करण्याची एक हमी घेतली. अजितदादा पवार यांच्या वतीने काही कार्यकर्त्यांनी येऊन या शेतकरी दाम्पत्याला मदतही दिली आणि अक्षरशः मदत करण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. पण अंबादास पवार हे एक या राज्यातील शेतकऱ्याच्या प्रश्नाचं किंवा शेतकरी अडचणीत असल्याचं प्रातिनिधिक स्वरूप आहे. मग अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेला आहे. अंबादास पवार हेच एकमेव असे संकटात सापडले आणि बाकीचे व्यवस्थित आहेत असंही म्हणण्याचं काही कारण नाही. पण शासनाने म्हणा किंवा जे मदत करायचं आहे, ज्यांना मदत करायचं आहे, त्यांनी याबाबत निश्चितच एखादी धोरण असं ठरवायला पाहिजे, की त्यांचा हा प्रश्न किंवा अशा छोट्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटला पाहिजे. या दृष्टीनं वेगवेगळे प्रयत्न होणे आणि एक मलमपट्टी न करता कायमची शस्त्रक्रिया करणं किंवा कायमचा प्रश्न सोडवणे याचा एक उपाय योजला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांनी आम्ही त्या शिवारामध्ये गेल्यानंतर असं सांगितलं, की आज शेतकऱ्यांना जे खतं आणि कीटकनाशक किंवा औषधे मिळत आहेत, ते पूर्णपणे बोगस आहेत. पूर्णपणे ते मोठ्या किमतीचे, जे न परवडणाऱ्या किमतीचे आहेत. मग तिथं शासनाने कडकपणे धोरण राबवून एक क्वालिटीचं औषध, खतं मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. अनेक शेतकऱ्यांनी असंही म्हटलं आहे, की खते, बी-बियाणे आणि यांत्रिकीकरणात किंवा शेती अवजारात जे आहेत, अशावर मोठ्या प्रमाणात GST आहे. शासन हा GST का माफ करत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यासाठी गोट्याची योजना आहे. शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या फळबागाच्या अनुदानाच्या संदर्भातही योजना आहेत. पण या योजना त्या शेतकऱ्यांना सहज मिळतच नाहीत. एखादी योजना पदरात पाडून घ्यायची म्हटली तर त्यांना प्रशासकीय पातळीवर अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळं शेतकरी देखील भीक नको पण कुत्रा आवर म्हणून या शेतकऱ्याच्या संदर्भात ज्या काही योजना आहेत त्यापासून दूर राहत आहे.